नाव आहे का आणि नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का? समजा पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचे, सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे आणि होण्यास सुरुवात झालेली आहे? पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे? पीक विम्याची निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आता सध्या अतिवृष्टी दुष्काळ भागामध्ये जे काही जिल्ह्यामध्ये प्राधान्य येथे देण्यात आलेले आहे, उदाहरणार्थ बीड असेल, परभणी असेल, धाराशिव, लातूर, जळगाव, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यामध्ये समावेश आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपये इथे जमा होणार आहे? आता सर्वसाधारण काही शेतकऱ्यांना 6,800, 13,500, 25% अग्रिम पीक विमा म्हणजे भरपाई मिळणार आहे. असं नाही, सर्व जिल्ह्यात एकसारखी भरपाई मिळत नाही. टप्प्याटप्प्याने याचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांना भरपाईनुसार. आता काही लाभार्थ्यांना इथे SMS देखील आले आहे. सर्वप्रथम आता पीक विम्याची यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. आता जर तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला देखील इथे पीक विम्याचे पैसे मिळणार आहे. यासाठी क्रॉप इन्शुरन्स किंवा पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती येऊन देखील चेक करू शकता. क्रॉप इन्शुरन्समध्ये चेक ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करून यामध्ये तुमचे पीक विम्याचे अर्ज क्रमांक टाका आणि तुमचं अर्ज पेंडिंग आहे का, तुमची पेमेंट पेंडिंग दाखवते का, अप्रूव्हल आहे का, रिजेक्ट झालेलं आहे ते तुम्ही लगेच तपासू शकता. असं नाही की जिल्ह्यामध्ये एकसारखी भरपाई मिळणार. टप्प्याटप्प्याने याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना बांधवांना भरपाईनुसार लाभार्थ्यांना SMS द्वारे कळवले. आणि हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे. तुमच्या जवळच्या पीक विमा कंपनीला संपर्क करा. टोल फ्री क्रमांकावरती आता कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सुरुवात झालेली आहे. आता ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांच्या या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे दावे मंजूर झालेले आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स मंजूर झालेला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान पात्र झालेले आहे, शेतकरी बांधव अशा त्यांनी ज्या पासबुकला तुमचा आधार कार्ड लिंक आहे तर अशा खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकच वेळी होतील. यामध्ये नागपूरमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चे पैसे जमा होत आहे. आता यानंतर राहिलेले जे काही पेंडिंग जिल्हे आहे यामध्ये पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आता पीक विमा नेमका कोणत्या खात्यामध्ये, नुकसान भरपाईचे प्रकार, यामध्ये ढगफुटी असेल, गारपीट असेल, शेतीमध्ये पाणी साचून राहणे, वैयक्तिक पातळीत झालेले नुकसान. आता हंगाम यानुसार तुमची भरपाई ठरवली जाते. 15 पेक्षा जास्त काळ जर पडलेला खंड किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर अशा शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणात पैसे भरपाई मिळू शकते. आता 24 ते 72 तासात नियम यामध्ये सर्व काही महत्त्वाचं आहे. यामध्ये जे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर, उडीद, मूग असेल, पीक विमा काढलेला असेल, अशा तुम्हाला 72 तासाच्या आत तुम्हाला क्लेम म्हणजे तुमच्या यादीची तक्रार करायची राहते. पीक विमा कंपनीला माहिती द्यायची राहते. आता मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन माध्यमातून तुम्हाला तक्रार नोंदवता येते. नोंदवलीचा तुमचा पीक विमा अपलोड होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला मिळण्यास अडचण जाऊ शकते. आता पीक विमा खात्यात जमा झाला नाही तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम बँक खाते तपासा. यामध्ये तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का, बँक खाते क्रमांक दिलेला आहे का हे चेक करा. याप्रमाणे पीक विम्याची अर्जाची स्थिती तपासा. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, अर्ज पेंडिंग आहे का चेक करा. याप्रमाणे कागदपत्र चूक किंवा हे पहा. यानंतर आधार कार्ड, 7/12, बँकेचे पासबुक, पीक विम्याची पावती, पीक विम्याचा कंपनीशी संपर्क, या सर्वात बदल जे काही अपडेट आलेले आहे. आता ज्यांना कोणते पीक विम्याचे पैसे आलेले नसेल तर अशांना लेखी अर्ज देखील देऊ शकता. आता पीक विमा कंपनीला कसा लेखी अर्ज द्यायचा ते प्रतिशाखा व्यवस्थापक, संबंधित कंपनी अधिकारी आता सर्वच तालुक्यामध्ये ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस इथे उभारण्यात आलेले आहे, जिथे हे लेखी अर्ज तुम्हाला द्यायचे आहे. विषय लिहायचा आहे तुम्हाला. यामध्ये पीक विमा रक्कम खात्यातून जमा झाल्याचे अर्ज द्यायचे आहे. महोदय, मी म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे. शेतकऱ्यांचं राहणार तालुका, जिल्हा येथे रहिवासी आहे. मी सन 2025च्या पीक विम्याचे पैसे भरलेले आहे. माझा पीक विमा क्रमांक. आता पीक विम्याच्या पातळीवर ॲप्लिकेशन ID नंबर टाकायचा आहे आणि आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केलेली आहे. परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझ्या अर्जाची पडताळणी करून पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आता आधार संलग्न कागदपत्रे. यामध्ये तुमचा आधार कार्ड, झेरॉक्स बँक पासबुक, 7/12/8 पीक विम्याची पावती आणि तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय, मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी इथे टाकावा, बँक खाते क्रमांक, गावाचे नाव, तालुका लिहायचा, जिल्हा, दिनांक, स्वाक्षरी. आता पीक विमा रक्कम झाल्यास लागणारे कागदपत्रे, जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल तर त्यासोबत कागदपत्रे जोडून द्या. यामध्ये आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12 नवीन आला तर एक वाटपावर तुम्ही काढून घ्या, डिजिटल द्या 7/12/8. यामध्ये तुम्हाला पीक विम्याची पावती, ॲप्लिकेशननुसार नुकसान भरपाईचे पंचनामे झालेले असेल त्याची पावती, पीक पेराची घोषणापत्र असेल ते मोबाईल नंबर द्या. या सर्वांची करून तुम्हाला नुकसान भरपाई मिळायला सुरुवात होईल. अतिवृष्टी, पूर, गारपीट, दुष्काळ, वादामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना पात्र, ज्या गावामध्ये नुकसान भरपाई जास्तीत जास्त नोंदवली गेलेली आहे अशांना जास्त भरपाई मिळेल. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा फॉर्म भरलेला आहे, पीक विमा क्लेम केलेला आहे, आता हेक्टरी जास्तीत जास्त भरपाई इथे त्यांना मिळू शकते. आता यामध्ये काही पीक विमा सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, मक्का आहे, कांदा आहे, हरभरा आहे, गहू आहे, इतर पिके यामध्ये आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी पीक विमा इथे कोणाला आहे. आता जे पीक विमा शेतकरी बांधवांना यामध्ये किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे, पीक विमा कंपनीने तुमचा अर्ज मंजूर केलेला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी पीक विमा क्लेम, ज्या शेतकऱ्यांना बांधवांना पीक विमा अर्ज मंजूर आहे, बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न आहे त्यांनाही मिळणार आहे. तर पीक विमा पात्र शेतकऱ्यांना जमा होत त्यांचे वितरण करणे इथे देखील सुरू झालेले आहे. आता शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही बँक खाते इथे SMS ला चेक करा, खात्यामध्ये क्रेडिट झालेले पैसे लगेच चेक करा. फोनपे, गुगल पे याच्यामध्ये आता अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉल करू शकता. यामध्ये पीक विम्याची अर्जाची स्थिती पाहण्यासाठी, पीक विमा रक्कम जमा झाली का नाही जाणून घेण्यासाठी, पीक विम्याचा क्लेम झालेला आहे की नाही, रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंग आहे का जाणून घेण्यासाठी, लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये आहे का नाही तपासण्यासाठी, अर्जात त्रुटी आलेली आहे का यासाठी आधार लिंक करू शकता. नुकसान भरपाई माहिती नोंद. आता तुम्ही पीक विमा संदर्भात सर्व माहिती अखेर एक पीक विमा बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट 5 वाजतापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी इथे पैसे जमा येतील. टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे जे 5 वाजल्यापासून 16 जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर पीक विमा इथे जमा होईल. अखेर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. तुम्ही जर लक्षात घ्या, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे का ही सुद्धा बातमी कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होईल. आणि नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला